बचत गटाच्या महिलांचं लखपती दीदी करण्याचा एक कार्यक्रम हो. शासनाचा आहे. शासनाने आम्हाला 60,000चं टार्गेट दिलं होतं. 60,000 महिलांना तुम्ही लखपती बनवा म्हणून. आम्ही 1,20,000 महिलांना लखपती बनवलेलं आहे. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 120 बालविवाह रोखले होते. यावर्षी 60 एक बालविवाह रोखलेले आहेत. आणि बालविवाह रोखताना आम्ही ही काळजी घेतली की दोन्ही कुटुंबामध्ये वितुष्ट आलं नाही पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठेही कायद्याचा कडक अंमल न करता दोन्ही कुटुंबांना आम्ही समजावून सांगितलं की हे लग्नाच्या योग्य वय झालेलं नाही आहे, तुम्ही थांबा आणि यानंतर लग्न करा. कुठेही लग्न मोडू न देता मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 180 बालविवाह आम्ही रोखलेत. ह्याचा मला स्वतःला आनंद आहे. तर सर आपण खूप जास्त गोष्टी चांगल्या ज्या आहेत ते सांगितल्या पॉडकास्टमध्ये, पण माझे महिलांवरचे 2 प्रश्न आहेत की ग्रामीण भागात अजूनही कौटुंबिक हिंसाचार किंवा मानसिक त्रास जो आहे किंवा दारू पिऊन जे ते हिंसाचार वाढत जातोय, तर त्याच्यासाठी ॲज अ कलेक्टर म्हणून काय उपाययोजना आहेत ज्या ग्रामीण महिलांपर्यंत आपल्याकडून पोहोचतील? नाही, यामध्ये जिल्हाभरामध्ये आपण महिला आणि बालकल्याण या विभागाच्या माध्यमातून महिला आणि बालक या दोन्ही गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि महिलांचा तुम्ही फक्त ग्रामीण भागातला प्रश्न विचारला, ग्रामीण भागासोबत शहरी भागामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. आणि फक्त कौटुंबिक हिंसाचार हाच एक प्रश्न आहे अशातला भाग नाही. महिलांच्या बाबतीमध्ये महिलावरील कार्यालयामध्ये अत्याचार आहेत, कार्यालयामध्ये त्रास आहे, इंडस्ट्रीमध्ये त्रास आहे, कुटुंबामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा त्रास आहे. महिलांना सन्मान बऱ्याच ठिकाणी मिळाला जात नाही. मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भपात केला जातो. PCPNDTचा कायदा असून सुद्धा एका बाजूनं बेटी बचाव बेटी पढावचे स्लोगन लावले जातात आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्भपात केला जातो. आपल्याकडे मुलामुलींचं प्रमाण आणखीही समाधानकारक नाही. 2 वर्ष आम्ही सातत्यानं प्रयत्न करून आत्ता तो थोडा म्हणजे समाधान वाटावं असं आलं. परवाच वर्तमानपत्रात मोठी न्यूज आली होती, आनंदाची बातमी म्हणून. तर यामध्ये एक तर ग्रामीण भागामध्ये एक 15 दिवसापूर्वीच आमची जवळजवळ 2-2.5 तास मी एकाच विषयावर बैठक घेतली होती. आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागामधल्या कौटुंबिक हिंसाचारावर आम्ही 1.5 वर्षापासून फोकस केलं आहे. त्याची जी आकडेवारी आता पोलीसकडे आलेली आहे ती जवळजवळ 60% कमी झाली. ही एक आनंदाची बाब आहे. परंतु आणखी पूर्णपणे ते संपलेलं नाही. आता मी सूचना अशा दिल्या डिपार्टमेंटला की कुठल्या भागामध्ये कुठल्या विषयाच्या अनुषंगानं महिलावर जास्त अत्याचार होतात. म्हणजे महिलावर कौटुंबिक अत्याचार होण्याची 2-3 कारणं आहेत. एक तरी हुंडा, पैशाची मागणी, दुसरं दारूचं व्यसन, तिसरं काही गैरसंबंध किंवा शंका कुशंका, हे 3 मेजर कारणं आहेत. आणि चौथं काहीच कारण नाही पण इगो किंवा मैं बडा तू बडा, मला तिनं असं का बोलली, मला एक तसं का पुरुषार्थ वाटलं. दाखवायचं म्हणजे ती एक आपली हे या 4 कारणामुळं जे महिलावर अत्याचार होतात. तर मी अशा सूचना दिल्यात की कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या बेल्टमध्ये, कुठल्या कारणानं जास्त झालेले आहेत. म्हणजे आता समजा एखादा बेल्ट आहे, उदाहरणार्थ आता कन्नड बेल्ट आहे किंवा सोयगाव बेल्ट आहे, तिथं समजा दारूमुळं जर अत्याचार होत असतील तर त्या परिसरामध्ये आपल्याला दारूबंदीवर जास्त काम करावं लागेल. किंवा काही ठिकाणी समजा कुटुंबातला प्रॉपर्टीचा वाद आहे आणि त्याच्यातून काय होत असेल किंवा काही भागामध्ये हुंडाच्या पैशाची मागणी होत असेल, माहेरून हे आण ते आण म्हणून, तर मग त्या विषयाचं प्रबोधन आपल्याला त्या काळामध्ये तिकडे जास्त घेता येतील. तर या पद्धतीनं महिलांच्या संदर्भामध्ये आम्ही ऑलरेडी काम करतोय आणि खूप काम करायचं आहे पुढे. हे जर काम सातत्यानं राहिलं तर एखाद्या वर्षामध्ये हे महिलावरच्या अत्याचार मला शून्यावर आणायचं आहे. आम्ही शहरामध्ये सुद्धा आम्ही सर्वेक्षणाची एक प्रक्रिया तयार केली होती, परंतु आम्ही ते काही कारणास्तव करू शकलो नाही. पण मी माझ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जेवढ्या महिला कर्मचारी आहेत त्यांना आम्ही एक 30 प्रश्न तयार करून दिले होते. त्यांची परीक्षा घेतली आम्ही. परीक्षा म्हणजे त्यांचं मत. आणि त्याच्यामध्ये आम्ही विचारलं की तुम्हाला कार्यालयामध्ये काही त्रास आहे का? रात्री उशिरापर्यंत तुम्हाला कोणी बसवून ठेवतंय का? तुम्हाला बाळ आहे का लहान? आणि लहान बाळ असेल तर बाळाला अंगावर पाजवण्यासाठी तुम्हाला 1-2 तासाची सुट्टी दिली जाते का? तुम्ही जिथं बसता तिथं पुरेसा लाईट आहे का? तुमचे शौचालय तुमच्यासाठी वेगळ्या आणि व्यवस्थित वापरण्याजोगे आहेत का? अशी आम्ही प्रश्नावली तयार करून दिली होती आणि आमच्या महसूल विभागाच्या सगळ्या महिलांचं मत जाणून त्याने जे काही प्रश्नांची उत्तर दिले होते त्याच्या अनुषंगाने आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी लाईट नाही त्या ठिकाणी पुरेशी लाईटची व्यवस्था केली. सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिली की महिलांना उशिरापर्यंत बसू द्यायचं नाही आहे. ज्यांना लहान बाळ आहे त्यांना थोडी मुबलक द्यायची, सूट द्यायची. हे विषय छोटे छोटे आहेत, परंतु त्याच्यामधून तुम्ही जर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलात, मी तुमच्या इथं कॅमेऱ्यासमोर सांगतोय म्हणून नाही, तुम्ही कधीही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या, कुठल्याही महिलांना विचारा, ते तुम्हाला
या कामाबद्दल जास्त प्रभावीपणे सांगतील. मागील 2 वर्षामध्ये महिलांचे अनेक कार्यक्रम मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतलेत. नवरात्रीमध्ये आम्ही 9 दिवस म्हणजे 9 रंगाच्या 9 साड्या घालून नवरात्र साजरी होत नाही हे आम्ही आमच्या महिलांच्या डोक्यात बसवलं आहे आणि 9 दिवस 9 उपक्रम आम्ही घेतो. संक्रांतीला महिलांचा कार्यक्रम घेतो. आम्ही महिलांच्या आरोग्याच्या तपासणीचे कार्यक्रम मग जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेत आणि फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामधले नाही, बचत गटाच्या महिला, आमच्या अंगणवाडीच्या महिला ताई भगिनी यांच्यामधला सुद्धा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनेक उपक्रम जिल्ह्यामध्ये घेतलेत. बचत गटाच्या महिलांचं लखपती दीदी करण्याचा एक कार्यक्रम हो. शासनाचा आहे. शासनाने आम्हाला 60,000चं टार्गेट दिलं होतं. 60,000 महिलांना तुम्ही लखपती बनवा म्हणून. आम्ही 1,20,000 महिलांना लखपती बनवलेलं आहे त्या काळामध्ये. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की एवढ्या दुपटीने यश तुम्हाला आणि त्याच्यामध्ये ह्या लाभलं. छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही महिलांना हो. त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करणे, त्यांच्या मनातली भीती दूर करणे. कारण महिला ह्या अतिशय सक्षम आहेत याच्यावर माझा विश्वास आहे आणि त्यामुळं इव्हन आम्ही आत्ता सुरुवातीला सांगितलं आम्ही शिक्षिकांची कार्यशाळा घेतली. ज्या शिक्षिका आहेत त्यांच्या आता फक्त एक तालुका राहिला आहे आमचा आणि त्या आमच्या कुठल्या ज्या तालुक्यात ही कार्यशाळा झाली तिथल्या तुम्ही 2-4 शिक्षिकांना भेटा किंवा तुम्ही कुठं नंबर घेऊन त्यांना बोला आणि त्या कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं सांगा. तुम्ही एवढा एक प्रश्न विचारल्याबरोबर ते तुम्हाला 10-15 मिनिट नॉनस्टॉप सांगतील की आम्हाला कशा पद्धतीनं नक्कीच आम्हालाही आवडेल हे मिळाले. जे ते अवेअरनेस क्रिएट करायला सगळ्या महिलांमध्ये. आणि माझा दुसरा असा प्रश्न होता की चाइल्ड मॅरेज किंवा बालविवाह, की कायदे तर आहे आपल्याकडे पण भरपूर वेळा असं होतं की बालविवाह जो आहे तो अजून थांबत नाहीये किंवा चोरी छुप्या पद्धतीने जे आहेत ते लोक करतातच आहे. बालकांसाठी मी तुम्हाला म्हटलं आम्ही पंचसूत्री नावाचा एक कार्यक्रम मला वाटतं आता 1.5 वर्ष झालं, 1.25 वर्ष झालं असेल. 5 सूत्र आम्ही हाती घेतलेत. त्याच्यामध्ये बालविवाह, बालमृत्यू, बाल आरोग्य, बाल कामगार आणि बालभिक्षेकरी. तुम्ही फक्त एकच बालकाचा प्रश्न विचारला बालविवाहाचा, याचे 5 प्रश्न हाती घेऊन मी काम केलंय. त्याच्यामधला तुम्ही विचारलेला जो बालविवाह आहे तो निश्चितच एक चिंताजनक समस्या आहे. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 120 बालविवाह रोखले होते. यावर्षी 61 बालविवाह रोखलेले आहेत आणि बालविवाह रोखताना आम्ही ही काळजी घेतली की दोन्ही कुटुंबामध्ये वितुष्ट आलं नाही पाहिजेत आणि कायद्याची अंमलबजावणी करणं फार सोपं आहे परंतु ते मन तुटल्यानंतर फार कठीण जातं आणि वय झालं नाही म्हणून आम्ही लग्न तोडलं तर त्या मुलींचं आयुष्य कठीण होतं. म्हणून आम्ही जे बालविवाह रोखले त्याच्यामध्ये कुठेही कायद्याचा कडक अंमल न करता दोन्ही कुटुंबांना आम्ही समजावून सांगितलं की हे लग्नाचं योग्य वय झालेलं नाही आहे, तुम्ही थांबा आणि यानंतर लग्न करा. कुठेही लग्न मोडू न देता मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 180 बालविवाह आम्ही रोखलेत. ह्याचा मला स्वतःला आनंद आहे कारण कुठलंही कुटुंब आम्ही त्याच्यातून फोडलं नाही आहे. हा एक भाग. दुसरं बाल आरोग्याची फार मोठी समस्या आहे. बालमृत्यू, माता मृत्यू जिल्ह्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 2 वर्षापासून आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभागाला घेऊन मी सातत्यानं काम करतोय. कुपोषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आम्ही कुपोषण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला पण ते शून्यावर येणार नाही कारण हे सातत्यानं निरंतर प्रक्रिया आहे. आम्ही जवळजवळ 70% कुपोषण जिल्ह्यातलं बंद म्हणजे कमी केलेलं आहे. बालभिक्षेकरी सुद्धा मोठा विषय आहे. मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही 31 बालभिक्षेकरी जे रस्त्यात भीक मागतात त्यांना उचलून त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही शिक्षणाची सुविधा फ्लोमध्ये आणलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी वीट भट्टी असेल, हॉटेल असतील, कारखान्यामध्ये असतील, चोरून छुपून बाल कामगार ठेवले जातात. तर आमच्या कामगार आयुक्ताच्या माध्यमातून, पोलिसाच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या आणि जवळजवळ 6 गुन्हे मोठे मोठे दाखल केलेत आणि त्या बालकामगाराची सुटका केली. म्हणजे बालकांचे हे जे 5 विषय आहेत अत्यंत नाजूक विषय आहेत आणि त्या 5ही विषयाला मी एकत्र गुंफलंय आणि ह्या 5 विषयाशी संबंधित जे विभाग आहेत, महिला बालकल्याण आहे, पोलीस आहे, आरोग्य विभाग आहे, महसूल आहे, पंचायत समिती आहे, बाल कामगार आहे, या सगळ्या म्हणजे कामगार आयुक्त आहेत, या सगळ्या डिपार्टमेंटला एकत्र आणून मी याचा दर 2 महिन्यांना आढावा घेतो. त्याचा एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे पंचसूत्रीचा. त्याच्यावर ज्या काही आपल्या निगेटिव्ह बातम्या येतात त्या मी लगेच टाकत असतो. त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतली जाते आणि जिल्ह्यामध्ये बालकांच्यासाठी सुद्धा पूर्ण प्रशासन मी सज्ज ठेवलेलं आहे. खूप छान सर. पण अजून एक की जसं तुम्ही अवेअरनेससाठी मी बोलले होते पहिले, तर अशी
अशी काही यंत्रणा किंवा योजना आहे का की आपण ज्या महिला ग्रामीण असो किंवा कुठल्याही भागात राहत असतील आणि त्यांना शक्य नसेल ते पोलिसांपर्यंत जाणं किंवा न्यायव्यवस्थेपर्यंत जाणं, तर त्यांच्यासाठी काही उपाययोजना आहेत का? नाही, नाही. आता प्रत्येक ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये असेल, पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये असेल, इव्हन तहसील ऑफिसमध्ये, एस-डी-एम ऑफिसमध्ये आमचे डिझास्टर मॅनेजमेंटचं कंट्रोल रूमसुद्धा आहे आणि महिला बालकल्याणचं सुद्धा नियंत्रण कक्ष आहे. कुणालाही कुठलीही अडचण आली आणि आम्ही आता प्रसिद्धी खूप केलेली आहे आणि मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही आता प्रत्येक ग्रामपंचायत जी आहे, एक 2 शब्द आहेत. एक चाइल्ड फ्रेंडली ग्रामपंचायत आणि एक वुमन फ्रेंडली ग्रामपंचायत. हे 2 तत्व आम्ही जिल्हाभरामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये आणखी पूर्ण यश आलेलं नाही आहे. आणखी ते पाईपलाईनमध्ये कामकाज आहे. परंतु आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत ही वुमन फ्रेंडली कशी होईल, म्हणजे त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक महिला ही कॉन्फिडन्स कशी होईल, याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या कारण आम्ही तालुका स्तरावरून किंवा जिल्हा स्तरावरून जर गावात गेलं, तर एक दरी राहते. हो. अधिकारी आहेत बाबा, मोठे अधिकारी आहेत कसं. पण ग्रामपंचायतच्या लोकांचा रोज संपर्क येतो. त्यांच्या माध्यमातून आम्ही महिलांना आणि बालकाला ट्रेन करतोय आणि तिथं त्यांच्या कुठल्याही गावामध्ये कुठल्याही महिलेला कुठल्याही प्रकारची जर समस्या असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. तालुका स्तरावर असतील तर तहसीलदारांशी संपर्क साधावा. जिल्हा स्तरावर असेल तर माझ्याकडे दररोज 3 ते 6 मी व्हिजिटर्स घेत असतो. अनेक महिला येतात. आमच्याकडे वृद्धाच्या ज्या केसेस आहेत ते माझ्याकडे चालतात. कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस एस-डी-एमकडे चालत असतात. कुटुंबातल्या भानगडी ज्या प्रॉपर्टीच्या आहेत त्यांच्याकडे तक्रार. आणि एवढं करूनही जर कुणाला काही अडचण असेल तर आम्ही प्रत्येक तहसीलमध्ये QR कोड लावलेला आहे. कुणीही जाऊन तिथं QR कोड स्कॅन करू शकतो आणि त्यांची तक्रार काय ते सांगू शकतात. विदिन 1 मिनिट ते माझ्या पोर्टलला येते आणि ह्याचा आम्ही दर विकली आढावा घेतो. प्रत्येक तहसीलमध्ये समजा आता QR कोड वगैरे ग्रामीण महिलाला जमत नसेल एखाद्या वेळेस, तर प्रत्येक तहसीलमध्ये आम्ही पेटी ठेवलेली आहे हो. कुलूप बंद करून. एकमेव आपला जिल्हा राज्याच्या पातळीवर आहे की जिथं ही पेटी आणि QR कोड आम्ही लावलेला आहे. कुणालाही फक्त महिलाच नाही आहे, बालक असतील, पालक असतील, कुणी नागरिक असेल ज्याला माझ्यापर्यंत येऊ वाटत नसेल किंवा तक्रार द्यायला गेलं तर लोक बघतील अशी भीती वाटत असेल, तर त्यांनी गोपनीय तक्रार त्या पेटीत टाकली तरीसुद्धा तक्रार ते आमच्यापर्यंत येऊ शकते. खूप छान सर. ही माहिती महिलांपर्यंत जेव्हा पोहोचेल त्यांना पण माहिती होईल. निश्चितपणे. ज्यांना माहीत नव्हतं त्यांना ही सगळ्या गोष्टी माहिती होतील. थँक्यू सर.